तर पवाराच्या मागच एक गाव म्हणजे कमी कमी 75% पवाराच्याच माग. त्यांनाच त्यांच्या सुनबाईलाच निवडून दिले पाहिजे, तुम्हाला असं काय वाटतं बरं? अहो त्यांची कामच एवढी येतं का निवडून द्यायचं म्हणजे काय प्रश्नच येत नाही ना तसा, कारण कामच तशी आहे त्यांची. त्यामुळे आम्ही त्यांच्याच मागे येऊ. त्यांना तिकीट नाही मिळालं, अपक्ष म्हणून लढावं लागतंय. मग आम्ही कार्यकर्ते उभे राहिले का तुम्ही लढा, अपक्ष म्हणून लढा, आम्ही तुमच्या मागे. म्हणून ते उभे राहिले, त्यांच्या सुनाला उभं केलं. पक्षाचं काय असो, पक्षापोत नाही दिलं तिकीट तर नाही दिलं, आम्ही अपक्ष लढू. पक्षाचं काय, पक्ष पवार साहेब आमच्याकरता. पक्षच आहे आमच्या इथं गावात, त्यामुळे आम्ही पक्षाच्या पाठीमागे न जाता पवाराच्या मागे आहेत. तुम्ही बऱ्याच दिवसापासून त्यांचे सहकार्य आहेत पवार साहेबांचे, असू 36 शकतं. वर्ष झाली त्यांच्या मागे आहे आम्ही. आजच काम आहे नाही, त्यांचं? 36 वर्ष झाली कसं काम आहे त्यांचं? त्यांचं. सरपंचापासून तर आज जिल्हा परिषदेपर्यंत पूर्व पट्टामध्ये हा त्यांचा पाय आहे. विकास कामं झाले ना, हा विकासाचा पाया त्यांचा पूर्व पट्ट्यात आहे. दुसरं कोणतंच नाही काम आहे. आणि तो जर नसला तर विकास संपला जमा. त्यामुळे आम्ही एक दिलानी आम्ही त्यांच्याच पाठीमागे काही हो. कसं पाहिजे तुम्ही निवडणूक घातली, घेऊ घातली, जस्ट त्यांचा जस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय होईल या गटामध्ये? अहो कविता पवार 100% आल्या म्हणून समजायचं, कारण कामच आहेत ना. कामाला तिथं नसतं दिलं कोणी, पण कामच आहेत. प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता, प्रत्येकाच्या वावरापर्यंत रस्ता. पवार साहेब हा करात दिवसभर रात्रीचा दिवस करतात, पण जनतेची सेवा करतात. म्हणून त्यांच्या मागं लोक. तिकीट नाही दिलं पक्षाने, तुम्हाला काय वाटतं याच्यात? आता पक्षाचा बरंच नाही येतो. आपण कसं म्हणता येईल का नाही दिलं, हा पक्षाने नाही दिलं. आम्ही म्हणलं तुम्ही अपक्ष उभे राहा, आम्ही तुमच्या मागे आहे. बाकी काय.